तर बस डेला समाजाच्या सगळ्या स्तरातून समर्थन मिळतं। या उपक्रमाला पिंपरी चिंचवडच्या कमला नेहरू शाळेतल्या विद्यार्थ्यांनी आपले खाऊचे पैसे देऊन पाठिंबा दिलाय। त्यांच्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांसह सगळ्या पुणेकरांनी उद्या बसनच प्रवास करण्याचं आवाहन केलंय। आमच्या विद्यार्थ्यांनी आज सकाळी प्रार्थनेतच परिपाठातच एक प्रतिज्ञा घेतलेली आहे की या बस डेच्या चांगल्या लोकहितकारक उपक्रमासाठी आपण एवढे ते आपल्याला प्रसिद्धी देतात त्यांच्या एक कर्तव्य भावनेपोटी तरी आणि राष्ट्रीय कार्य म्हणून आम्ही या कार्यक्रमात सहभागी आहोत। उद्या उरलेल्या दिवसामध्ये आणि 1 तारखेला घरोघरी जाऊन आम्ही प्रत्येक घरामध्ये बसनेच प्रवास करा अशी आम्ही आग्रहाची विनंती सर्व नागरिकांना जनतेला करणार आहोत। हिंजवडी भागातल्या ट्रॅफिकचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रज्ञा कुलकर्णीने। पुण्यातल्या हिंजवडी म्हणजे आयटी पार्क नावाने ओळखल्या जाणाऱ्या एरियामध्ये आता आपण आहोत। 10:30 वाजले आहेत, पीक आवर टळून गेलेला आहे, पण तरी सुद्धा जर गर्दी बघितली तर लक्षात येईल की अजूनही गाड्यांचा फ्लो भरपूर आहे। या भागामध्ये जवळपास 150च्या आसपास कंपन्या आहेत, ज्याच्यामध्ये आयटी कंपन्या तर आहेच आहेत, ज्याच्यामध्ये विप्रो, इन्फोसिस, त्याचबरोबरीनं जोमॅट्रिक अशा वेगवेगळ्या कंपन्या पाहायला मिळतात आणि त्याचबरोबरीनं काही छोट्या मोठ्या कंपन्याही इथे आहेत। आणि ह्या कंपन्यांमध्ये काम करणारा जो वर्ग आहे तो खास करून पुणे शहरातला जो मुख्य भाग आहे तिथून कोथरूड, वारजे माळवाडी, सिंहगड रोड अशा वेगवेगळ्या ठिकाणांवरून लोक येत असतात आणि त्यामुळे इथे प्रत्येक जण माणशी एक असा 4 व्हीलरमधनं येत असतो। त्यामुळे हा भाग वाकडमध्ये जर आपण बघायला गेलो तर सकाळी 9च्या आसपास वाकडमधनं ह्या भागामध्ये यायला जो जवळपास 7 मिनिटाचा अंतर असलेला भाग आहे त्या भागामधनं इथे प्रवास करणं जवळपास मुश्किल असतं। जवळपास 1 तासापेक्षा जास्त वेळही जात असतो। आज 31 ऑक्टोबरच्या दिवशी सकाळी 10:30 वाजताची ही स्थिती आपण पाहतोय। उद्याला बस डे आहे पुण्यामध्ये आणि बस डेच्या दिवशी किती संख्येनं लोक इथे बसचा वापर करून येतील याचा अंदाज आपल्याला येणार आहे, कारण एकंदरीतच पुण्यामध्ये खूप पॉझिटिव्ह वातावरण निर्माण झालेलं आहे बस डेच्या निमित्तानं। त्यामुळे 10:30 वाजता उद्याला नेमका इथलं चित्र काय असणार आहे याचा अंदाज आपल्याला घेता येणार आहे। कॅमेरामन अनिल सोमगाडेसह प्रज्ञा कुलकर्णी, साम मराठी, पुणे। तर पुणे आणि पिंपरी चिंचवडमधल्या ट्रॅफिकनं सध्या पुणेकर हैराण आहेत। मात्र या वाहतूक कोंडीची कारणं काय आहेत हे जाणून घेतलंय आमचे प्रतिनिधी महेश बागल यांनी। पिंपरी चिंचवड परिसरात महेश बागलसह आमची कॅमेरा टीम फिरली आहे, त्यात त्यांना वाहतूक कोंडीची अनेक कारणं आढळली आहेत। पुण्यामध्ये वाहतुकीची कोंडी का होते यामागचं नेमकं कारण काय हे जाणून घेण्यासाठी सकाळ माध्यम समूहाने 1 नोव्हेंबर रोजी पुणे बस डे आयोजित केलेला आहे, जिथे पुणेकरांना आवाहन करण्यात येत आहे की त्यांनी 1 नोव्हेंबर रोजी आपल्या 2 व्हीलर्स, प्रायव्हेट 4 व्हीलर्स ज्या आहेत त्या घरीच ठेवाव्यात, पार्क करून ठेवाव्यात व 1 दिवसासाठी पुण्याच्या PMP-ML बसने प्रवास करावा। नक्की ही समस्या का उद्भवली याचं कारण जाणून घेण्यासाठी आमची टीम आता आलेली आहे औंध येथील सांगवी फाट्याजवळ आणि इथे तुम्ही पाहू शकता की सकाळचे 10:30 वाजलेले आहेत, पण ट्रॅफिक म्हणावं तेवढं इथे दिसत नाहीये, कारण पिंपरी चिंचवडला जाणारा हा रोड आहे सांगवी फाट्याजवळून जो निघालेला आहे। आणि पिंपरी चिंचवडबद्दल बोलायचं झालं तर तिथे बऱ्याच मोठ्या कंपन्यांच्या प्लांट्स तिकडे आहेत। कंपन्या असल्यामुळे बरीच पुणेकर जे आहेत कामाला जाणारी ते या रस्त्याचा वापर करतात। जर पुण्याबद्दल बोलायचं झालं तर एकंदरीत पुण्यामध्ये 17 लाख 2 व्हीलर्स आहेत आणि इथे तुम्ही पाहू शकता की सांगवी फाट्याजवळून हा रोड निघालेला आहे तो पिंपरी चिंचवडकडे जातोय आणि रस्त्याच्या दोन्ही बाजूंना गाड्यांची जी संख्या आहे ती आता हळूहळू वाढत चाललेली आहे। इथे 2 व्हीलर म्हणावे तर मोठ्या प्रमाणात चालतात आहे, मोठ्या गाड्या पण त्याच रूटने इथून जातात आहे, पण 2 व्हीलरबद्दल बोलायचं झालं तर रस्त्याच्या एका बाजूने न जाता दोन्ही बाजूंनी जाण्याचा 2 लेन इथे आहेत, तर दोन्ही लेनमधून या 2 व्हीलर चाललेल्या आहेत। तर एकंदरीत पाहता आता आपला पुढचा जो स्टॉप आहे तो काळेवाडी फाटा आहे आणि तिथपर्यंत आपण आता प्रवास करत आहोत। तर एकंदरीत आता ती जी समस्या आहे ती कशा प्रकारे वाढत जाते, जसा जसा दिवस वाढत जातो तसा तसा रस्त्यावरची जी संख्या असते ती सुद्धा वाढत जाते। जर या रस्त्याबद्दल बोलायचं झालं तर संध्याकाळच्या वेळेस या रस्त्यावर फार मोठी वाहतूक कोंडी होते। याचं कारण असं की पुण्यापासून निघालेल्या ज्या गाड्या आहेत पिंपरी चिंचवडकडे जातात त्याच पुन्हा एकदा पुण्याकडे जायला निघतात आणि संध्याकाळच्या वेळेस सगळ्यात मोठा मेजर जो ट्रॅफिक ब्लॉक आहे तो या ठिकाणी पाहायला मिळतो। जसं तुम्ही पाहू शकता की गाड्यांची जी संख्या आहे ती फार मोठ्या प्रमाणात इथे आहेत, पण वाहतुकीवर त्याचा काही खासा परिणाम इथे दिसून आलेला नाहीये। आणि जर पार्किंगबद्दल बोलायचं झालं तर रस्त्याच्या एका कडेला पण काही गाड्या उभ्या असल्यामुळे जी जागा जी आहे ती थोडी कमी पडते गाड्यांना जाण्या येण्यासाठी।
एकंदरीत पाहता या रस्त्यावर रस्त्यांची जी रुंदी आहे ती वाढवण्याचं काम इथे सध्या प्रगती पथावर आहे। तुम्ही माझ्या डाव्या बाजूला पाहू शकता की रस्त्यांच्या रुंदीकरणाचं काम इथे सध्या सुरू आहे। आणि आता आपण निघालेलो आहोत, 10:30 वाजता आपण निघालेलो होतो आणि आता आपली थेट आपण तिथे जाणार आहोत काळेवाडी फाट्याजवळ। सांगवी फाट्यापासून आपण निघालो होतो ते काळेवाडी चौकापर्यंत आपण आलेलो आहोत। आतापर्यंत आपण 15 मिनिटात हा प्रवास सर केलेला आहे आणि या प्रवासादरम्यान सांगवी फाट्यापासून घेत काळेवाडीपर्यंत आपल्याला 3 स्टॉप लागले आणि या टाइम पिरियडमध्ये आपण पाहिलं की रस्त्यावर जेवढी वाहनं होती त्या वाहनांमध्ये सगळ्यात जास्त समावेश हा 2 व्हीलरचा होता। प्रायव्हेट व्हेकल्स म्हणा किंवा माल वाहतूक ज्या गाड्या होत्या त्यांच्यापेक्षाही जास्त संख्या ही 2 व्हीलरची होती। आता आपण आलेलो आहोत काळेवाडी फाट्या इथपर्यंत आलेलो आहोत आणि काळेवाडी फाट्यापासून आपण थेट जाणार आहोत ते थेरगाव चौकापर्यंत। काळेवाडीपासून निघाल्यानंतर आता आपण आलेलो आहोत डांगे चौकाच्या इथे आणि तुम्ही पाहू शकता की या डांगे चौकाजवळ एका फ्लायओव्हरचं काम सुरू आहे। या ठिकाणी 3 रस्ते डांगे चौकाला येऊन मिळतात। माझ्या उजव्या बाजूला जर तुम्ही पाहाल तर हा जो रस्ता आहे तो पिंपरी चिंचवडला जाणारा रस्ता आहे। इथून बरीच वाहनं पिंपरी चिंचवडला जातात आणि तेवढ्याच मोठ्या प्रमाणात वाहनं इथे येतात। त्यानंतर हा जो सरळ रस्ता जो जातोय तो देहू रोडला जाणारा हा रस्ता आहे। फ्लायओव्हरचं काम सुरू असल्यामुळे या ठिकाणी नेहमीच मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक जमा होतं। मोठी वाहनं जी म्हणा माल वाहतूक आहेत, 2 व्हीलर आहेत, त्यानंतर रिक्षा आहेत आणि 4 व्हीलर आहेत, यांची जी संख्या असते ती इथे मोठ्या प्रमाणात असते। त्यानंतर माझ्या डाव्या बाजूला जर तुम्ही पाहाल तर हा जो रस्ता आहे तो हिंजवडीला जाणारा रस्ता आहे। एकंदरीत पाहता या परिसरात खास करून हिंजवडी परिसरात IT कंपन्या जास्त असल्यामुळे येथे जे कर्मचारी येतात त्यांची संख्या इथे मोठ्या प्रमाणात असते। काही कर्मचारी स्वतःचे व्हेकल्स यूज करतात, 2 व्हीलर 4 व्हीलर अशा प्रकारची व्हेकल या ठिकाणी ते येतात। आणि एकंदरीत पाहता हा जो डांगे चौक आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भले ती सकाळची वेळ असो, दुपारची वेळ असो किंवा संध्याकाळची वेळ असो, यात कुठल्याही वेळेस जर आपण इथे आलो तर मोठ्या प्रमाणात ट्रॅफिकचा जो प्रॉब्लेम आहे इथे आपल्याला नेहमीच पाहायला मिळतो। औंधच्या सांगवी फाट्याजवळून आमच्या टीमने प्रवास सुरू केला होता, त्यावेळेस 10:30 वाजले होते सकाळचे आणि आता आपण सांगवी फाट्याजवळून निघून आलेलो आहोत चाफेकर फाट्याजवळ। आता सकाळचे 11:30 वाजलेले आहेत। तब्बल 1 तास आमच्या टीमला लागला हा प्रवास करण्यासाठी। तुम्ही इथे पाहू शकता की चाफेकर फाट्याजवळ PMPML जो बस स्टॉप आहे तिथे लोक उभे आहेत, बसची वाट ते पाहत आहेत आणि आपण आता असे पुढे चाललेलो आहोत आणि हा जो परिसर आहे तो चाफेकर चौक म्हणून ओळखला जातो। याच्या मागे एक मोठा इतिहास पण आहे आणि एकंदरीत पाहता या ठिकाणी हा फ्लायओव्हर बनविल्यामुळे वाहतुकीची जी कोंडी होती ती बऱ्यापैकी सॉल्व झाल्याचं आपल्याला दिसून येतं। पण जसं आपण आता पुढे चाललेलो आहोत तसं तुम्ही पाहू शकता की या चौकाजवळ जी वाहतूक आहे त्याच्यावर थोडंसं नियंत्रण म्हणावं, जेवढं हवं आहे तेवढं नियंत्रण इथे आपल्याला दिसून येत नाहीये। कारण याचं असं बघायला गेलं तर तुम्ही पाहू शकता की 2 व्हीलर्स आहेत, 4 व्हीलर्स आहेत आणि त्याहून जास्त म्हणजे 4 व्हीलर्सच्या ऐवजी 2 व्हीलरचं जे प्रमाण आहे ते इथे जास्त दिसून येत आहे। चाफेकर चौकाजवळच पिंपरी चिंचवड पालिकेचं एक शाळा आहे, चाफेकर विद्या मंदिर असं त्या शाळेचं नाव आहे आणि हा जो चौक आहे इथे तुम्ही पाहू शकता की ज्या गाड्या आहेत त्या नियंत्रणात नाही आहेत। कुठं रस्त्याच्या 4ही बाजूला ज्या पाटे फुटलेले आहेत, प्रत्येक गल्लीतून गाड्या येतात आहे। 2 व्हीलर म्हणा 4 व्हीलर म्हणा, त्यांना जशी वाट मिळेल त्या वाटेने ते जाण्याचा इथून प्रयत्न करतात आहे। तर एकंदरीत पाहता ट्रॅफिकची समस्या आहे ती इथे जास्त दिसून येते, कारण जसं वेळ निघून जाईल खास करून संध्याकाळच्या वेळेस इथलं चित्र जे आहे ते काही वेगळंच आपल्याला दिसणार आहे। चाफेकर चौकानंतर आपण आलेलो आहोत चिंचवड इथे। तुम्ही पाहू शकता की चिंचवडचा हा मेन सिग्नल आहे, अतिशय महत्त्वाची जागा आहे। जर वाहनांच्या संख्येबद्दल बोलायचं झालं तर सगळ्यात जास्त वाहनांची संख्या इथेच पाहायला मिळते। सिग्नल इथे काम करतात आहेत, त्याचप्रमाणे इथे ट्रॅफिक पोलीस जे आहेत ते सुद्धा इथे काम करतात आहे। पण वाहनांची संख्या जर म्हणाल तर सगळ्यात जास्त चिंचवडच्या या सिग्नलवर वाहनांची संख्या आपल्याला पाहायला मिळते। वाहनांच्यामध्ये पाहिलं तर 4 व्हीलर आहेत, मोठे जे माल वाहतूक ज्या गाड्या आहेत त्या सुद्धा आहेत, पण त्याहून सगळ्यात जास्त जर संख्या पुन्हा एकदा पाहायला मिळत असेल तर 2 व्हीलरची संख्या इथे सगळ्यात जास्त आहे।
चिंचवडबद्दल बोलायचं झालं तर चिंचवडमध्ये बजाज, फोर्स, त्यानंतर जय हिंद इंडस्ट्रीज आणि टाटा सारख्या कंपन्यांचे मोठे प्लांट्स, मोठ्या कंपन्या इथे असल्यामुळे मोठ्या प्रमाणात जे कर्मचारी असतात ते या ठिकाणी सकाळच्या वेळेस येतात आणि संध्याकाळच्या वेळेस आपल्या घरी जातात। तर एकंदरीत पाहता हा जो रस्ता आहे तो भलेही चांगला बनवलेला आहे, मोठा जरी असला तरी वाहनांची जी संख्या आहे त्या कारणामुळे नेहमीच हा रोड गजबजलेला असतो आणि मोठ्या प्रमाणावर ट्रॅफिक हे कधी इथे पाहायला मिळतं। चिंचवड सिग्नल पासून घेत आम्ही पुढे चालत आलेलो आहोत आणि आता आमची टीम हजर आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या इमारतीजवळ। इमारतीच्या बाहेर जर तुम्ही पाहत असाल तर PMPML बसचा हा स्टॉप आहे आणि इथून नागरिकांची मोठी रांग इथे लागलेली आहे। हे सर्वजण जे आहेत ते PMPच्या बसने प्रवास करण्यासाठी इथे थांबलेले आहेत। जर PMPच्या बसच्या फ्रिक्वेन्सीबद्दल बोलायचं झालं तर अतिशय चांगली फ्रिक्वेन्सी इथे लोकांना उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत। नागरिक जे उभे आहेत ते त्यांना विविध ठिकाणी जायचं असेल, पिंपरी चिंचवड व पुण्याच्या विविध परिसरात त्यांना जायचं असेल तर त्यासाठी इथे प्रशासनातर्फे चांगली सोय करण्यात आलेली आहे, फ्रिक्वेन्सी चांगली देण्यात आलेली आहे। जर एकंदरीत बोलायचं झालं तर बसेसची एकीकडे फ्रिक्वेन्सी चांगली आहे, पण जर वाहतुकीच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर रस्त्यावर जी वाहनांची अमर्याद संख्या आहे त्याच कारणास्तव लोकांना जो त्रास आहे तो इथे सहन करावा लागतोय। कारण खास करून पाहायला गेलं तर बसेसची फ्रिक्वेन्सी चांगली आहे, दर 2-2 मिनिटांनी इथून बसेस जातात आहेत, पण वाहतुकीचा जो खोळंबा आहे तो याच कारणामुळे होतोय की प्रायव्हेट व्हेकल्स जे आहेत, मग त्या 4 व्हीलर असू दे, 2 व्हीलर असू दे किंवा इतर मालवाहतूक ज्या गाड्या आहेत त्या इथून जातात आणि त्यामुळेच वाहतुकीला जो परिणाम आहे तो सरळपणे इथे दिसून येतोय। आणि एकंदरीत पाहता आता दुपारचे 1 वाजलेला आहे आणि सकाळपासून सकाळ माध्यमाची जी टीम आहे ती इथे फिरते आणि एकंदरीत पुण्यातील आणि खास करून पिंपरी चिंचवडमधील वाहतुकीचा जो खोळंबा आहे याच्या मागचं कारण आहे तो शोधण्याचा आम्ही प्रयत्न करतोय। पिंपरी चिंचवडमधील रस्त्यावरील वाहतुकीचा आढावा घेतल्यानंतर आता आम्ही आलेलो आहोत बोपोडी चौकाजवळ आणि इथे तुम्ही पाहू शकता की नेहमी गजबजलेला हा परिसर आहे। वाहतुकीच्या दृष्टीने सगळ्यात महत्त्वाचा हा परिसर मानला जातो। पिंपरी चिंचवड पासून पुण्यात जाण्यासाठी मुख्य रस्ता हा समजला जातो आणि या रस्त्यावर नेहमीच वाहतुकीची जी कोंडी असते ती नेहमीच आपल्याला पाहायला मिळते। याची मुख्य कारण म्हणजे की हा जो रस्ता आहे तो अरुंद असल्यामुळे आणि त्याचबरोबर वाहनांची संख्या जी आहे ती रस्त्याच्या मानाने अधिक असल्यामुळे नेहमीच इथे वाहतुकीची कोंडी झाल्याचा आपल्या निदर्शनास येत आहे। जर PMP बसेसबद्दल बोलायचं झालं तर पिंपरी चिंचवड पासून घेऊन पुण्याला जाण्यासाठी अतिशय चांगली फ्रिक्वेन्सी असलेली बस सेवा PMPद्वारे इथे दिली जाते। प्रशासन चांगल्या प्रकारे इथे काम करत आहे, पण जर प्रायव्हेट व्हेकल्सबद्दल बोलायचं झालं तर पुन्हा एकदा तोच प्रकार इथे पाहायला मिळतोय। 2 व्हीलरची जी संख्या आहे ती इथे भरमसाठ असल्यामुळे वाहतुकीची कोंडी या ठिकाणी नेहमीच आपल्याला पाहायला मिळते। पुण्यातील वाढत्या वाहतुकीची समस्या ही आजही दिवसेंदिवस अतिशय बिकट बनत चाललेली आहे। तुम्ही पाहू शकता की कशा प्रकारे वाहनांची संख्या ही पुण्याच्या रस्त्यांवर दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे। पुण्यातील वाहने जी आहेत ती तर वेगळीच, पण त्याहून वेगळी वाहने आजही रोज पुणे शहरात प्रवेश करतात आणि इथूनच इथल्याच रस्त्याचा वापर त्यांना करावा लागतो। तुम्ही पाहू शकता की मोठ्या प्रमाणावर इथे वाहनांची गर्दी झालेली आहे। याचा दुष्परिणाम पुण्याच्या एकंदरीत परिस्थितीवर होत आहे। मग ते हवेचं प्रदूषण असू दे किंवा पुणेकरांच्या स्वास्थ्याचा जो प्रश्न आहे, आरोग्याचा जो प्रश्न आहे त्याच्याशी निगडीत असलेला असावा किंवा एकंदरीत पुणेकरांसाठी जी सेवा उपलब्ध केली जाते PMP बसची त्याला डावलून प्रायव्हेट व्हेकल्सचा जो वापर आहे तो पुन्हा केला जातोय आणि याच कारणास्तव पुण्याची जी वाहतुकीची समस्या आहे ती अजूनही बिकट बनत चाललेली आहे आणि त्यावर सोल्युशन काढण्याची वेळ आता आलेली आहे। वाढत्या वाहतुकीच्या समस्येबद्दल जर आणखीन कुठली गोष्ट कारणीभूत असेल तर ती म्हणजे पुण्यातील पार्किंगची व्यवस्था। रस्त्याच्या दोन्ही बाजूंना केली जाणारी जी पार्किंग आहे त्यामुळे बरीच जी जागा आहे वाहतुकीसाठी ठेवण्यात आलेली ती अडवली जाते आणि त्याच कारणास्तव तुम्ही पाहू शकता की ट्रॅफिक जी आहे, गाड्यांची जी जाण्याची येण्याची जी दिशा आहे ती कशा प्रकारे इथे खोळंबलेली आहे। बऱ्याच वेळा प्रयत्न केला जातो की ही अनधिकृत पार्किंग जी असेल किंवा ज्या ठिकाणी पार्किंगसाठी मनाई करण्यात आलेली असेल त्या ठिकाणच्या पार्क केलेल्या गाड्यांना तिथून उतरण्याचा प्रयत्न केला जातो, तशी दंडात्मक कारवाई सुद्धा केली जाते। पण एकंदरीत पाहता रस्ते छोटे असल्यामुळे, अरुंद असल्यामुळे
वाहनांची जी संख्या आहे आणि त्यांचा जो स्पीड आहे आणि त्यामुळे अनधिकृत जी पार्किंग आहे, या सगळ्याच गोष्टी जर विचारात घेतल्या तर पुण्याची जी वाहतुकीची समस्या आहे ती सोडवण्यासाठी बरेच उपाय केले जाऊ शकतात.